नमस्ते, सुप्रभातम, विश्व शांतर्त्यम शुभेच्छा। गुरुविचार मंथन या कार्यक्रमात आपणा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत। मित्रहो, आज जीवन प्रेरणा सूत्रांमधलं 10वं सूत्र पाहणार आहोत आणि या सूत्राचं नाव आहे ऋतुचक्र समजावून घ्या। तुम्हाला असं वाटेल की व्यक्तिमत्व विकासामध्ये ऋतुचक्र समजून तर काय घ्यायचं आहे आणि यानं कोणता विकास होणार आहे। पण व्यक्तिमत्व विकासातील अतिशय महत्त्वपूर्ण असलेलं हे सूत्र आहे। पहिल्यांदा ऋतुचक्र समजून घेऊया। आपण सगळेजण पाहतो, डोळे उघडे असतील तर सगळेजण पाहतो की उन्हाळा संपल्यानंतर पावसाळा सुरू होतो, पावसाळ्यानंतर हिवाळा सुरू होतो, परत उन्हाळा सुरू होतो आणि प्रत्येक ऋतूमध्ये निसर्गाचं एक अनोखं रूप आपण पाहतो। उन्हाळ्यामध्ये करपून गेलेली सगळी रानं पाऊस पडल्यानंतर कशी हिरवी पोपटी व्हायला लागतात। जिथं आपल्याला कधी बी डोळ्यानं दिसलं नाही तिथं सारं गवत उगवायला लागतं आणि सारा निसर्ग हिरवागार व्हायला लागतो। जसजसा पावसाळा संपायला लागेल तसतसं सगळं रान पिवळट व्हायला लागतं आणि हिवाळ्यामध्ये बोचऱ्या थंडीनं ते वेगळंच वाटायला लागतं। परत उन्हाळा सुरू होण्यापूर्वी झाडांची पानं गळून परत पालवी फुटायला लागते। हे बदलतं ऋतूचं चक्र किती महत्त्वपूर्ण आहे आपल्या जीवनामध्ये। इतकंच काय, या निसर्गातील प्रत्येक गोष्ट अतिशय शिस्तबद्धपणे काम करते। जसं पक्षी पाहिलेत तर सायंकाळ होता होता सूर्यास्त झाल्यानंतर फांदीवर येऊन किंवा घरट्यात येऊन बसतात। सूर्योदय झाल्यानंतर सूर्योदयाच्या वेळी ते परत आपलं भक्ष्य पकडण्यासाठी बाहेर पडतात। किती एक सूत्रता आहे त्यांच्यामध्ये। ना रात्रीची ते जागत बसत, ना रात्री गप्पा मारत। फुलं पाहिलीत तुम्ही? सकाळी सूर्योदय झाल्यानंतर कशी हळुवारपणे उमलतात आणि सायंकाळी सूर्यास्त झाल्यानंतर हळुवारपणे ते मावळून जातात। का बरं असं घडतं? निसर्गाची गोष्ट, प्रत्येक गोष्ट जिथल्या तिथे आहे, मग आम्हीच का बरं बिघडलो? निसर्गातील ही प्रत्येक गोष्ट तुम्हाला जवळून पाहायला हवी। हे ऋतुचक्र समजून घ्यायला हवं। आता तुम्ही म्हणाल, हे का ऋतुचक्र समजून घ्यायचं आहे? त्याचं साधं कारण आहे। हे ऋतुचक्र जर तुम्ही समजून घेतलत ना, तर सगळ्यात मोठा फायदा होतो। जर ऋतूप्रमाणे प्रत्येक गोष्ट वेळेवर बदलत जाते, पण ती बदल सुद्धा त्यांचा नियमित असतो। मग आपण असं का बरं करतो? सूर्यास्त झाल्यानंतर खरं तर जेवणाची पद्धत असते, सूर्यास्त होत असताना जेवणाची पद्धत असते। मग आपण रात्री 10 वाजता का जेवतो? सूर्य मध्यावर येण्यापूर्वी जेवायचं असतं, मग आपण दुपारी 3 वाजता का बरं जेवतो? कारण आपण हे ऋतुचक्र कधी अनुभवलंच नाही। हे निसर्गाचं इतकं वर्णनीय चित्र आहे, ते आपण कधी पाहिलंच नाही। पावसाळ्यांमध्ये भरपूर पाऊस पडतो आणि सगळीकडे अगदी लाल भडक माती नदीतून वाहायला लागते, लाल भडक पाणी व्हायला लागते। पण कालांतराने पाऊस ओसरला की हेच पाणी अत्यंत स्फटिकासारखं व्हायला लागतं। निसर्ग आपल्या पद्धतीनं काम करतो आहे, मग माणूस का नाहीये? आणि म्हणून आपलं व्यक्तिमत्व चांगलं होण्यासाठी, आपल्या व्यक्तिमत्वामध्ये प्रभावी गुण येण्यासाठी ऋतुचक्र समजून घेणं गरजेचं आहे। प्रत्येक ऋतूमध्ये काय खावं, काय खाऊ नये ते ऋतूनं सांगितलेलं आहे, निसर्गानं सांगितलेलं आहे, पण आपण त्याच्या उलट करतो। 12 महिन्यातील प्रत्येक महिन्यात काय करावं हे निसर्गानं सांगितलेलं आहे। या ऋतूमधून आपल्याला ते पाहायला मिळतं, पण आपण तसं कधीच वागत नाही।
कारण आपल्याला ऋतुचक्र समजावून घ्यावंसच वाटलं नाहीये. मग हे ऋतुचक्र समजून घेतल्यानंतर काय होणार आहे? ऋतुचक्र एकदा का तुम्ही समजून घेतलात की तुम्हाला सारं निसर्गाचं चित्र डोळ्यासमोर यायला लागेल. वाहणारं पाणी सुद्धा एक दिवस थांबतं आणि शांत होतं. मग आपण शांत का बरं होणार नाहीये? फुलं फुलल्यानंतर सायंकाळी मावळतात आणि कालांतरानं त्या झाडावरून पडून जातात, गळून जातात. मग आपलंही जन्मापासून, बालपणापासून, तरुणपणापासून वृद्धत्वाकडे येत असताना असंच होणार आहे. अशा दृष्टीनं आपण इतरांशी का वागत नाहीये? मग हे जीवन चक्र, ज्याला आपलं जीवन चक्र म्हणतो, ते ऋतुचक्राशी जर जोडलं गेलं ना, तर तुम्हाला सहजपणे कळेल की ऋतुचक्रांमध्ये ज्या गोष्टी घडतात त्या आपल्या आयुष्यात घडत असतात, पण आपण कधी त्या अंगानं विचारच केलेला नसतो. मग त्या अंगानं आपल्याला विचार करायला हवा की जर ऋतुचक्रामध्ये ह्या गोष्टी घडत असतील तर आपल्या जीवनात या गोष्टी घडायलाच हव्यात. मग आपोआप पहिली गोष्ट काय येणार आहे? स्वयंशिस्त येणार आहे. आता जरी बेशिस्त चाललेली आहे, सगळी लोक झाडी तोडत आहेत, लोकांच्या मध्ये अतिक्रमण करत आहेत, प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर करत आहेत, कितीतरी वाईट गोष्टी आपल्या हातातून होणार आहेत. हे सगळं थांबेल आणि आपल्यामध्ये स्वयंशिस्त निर्माण होईल. जसं निसर्गाची एक सिस्टीम आहे, शिस्तबद्धता आहे, ऋतुचक्राची एक शिस्तबद्धता आहे. मग आपली शिस्तबद्धता का बरं नाही आहे? हा पहिला विचार आपल्या मनात निश्चितपणे. दुसरं, ऋतुचक्राचं निरीक्षण केलं, निसर्गाचं निरीक्षण केलं की त्या निरीक्षणाच्या माध्यमातून आपण अनुभव संपन्न होणार आहोत, जसा निसर्ग अनुभव संपन्न झालेला आहे. तुम्ही डेरेदार एखाद्या वटवृक्षाकडे पहा आणि तुम्हाला अनुभव येईल की ते झाड गेली कित्येक वर्ष आहे त्या जागेला आहे, पण ते स्थिर आहे. विशिष्ट मोसमामध्ये त्याच्या अंगावरची सगळी पानं गळून पडतात आणि विशिष्ट मोसमामध्ये त्याला पुन्हा पालवी येते. आपली काय अवस्था आहे सांगा ना? आपण एकदा का चौघांच्या खांद्यावरून गेलो की पुन्हा येणे नाही, पण निसर्गाचं तसं नाही. हे निरीक्षण करणं फार गरजेचं आहे. त्याच्यावर विचार, मनन, चिंतन करणं गरजेचं आहे. तुम्ही नदी वाहताना पाहतात, पावसाळ्यामध्ये ही दुथडी भरून वाहते आणि वाहत असताना ती कोणत्याच प्रकारचा दुजाभाव व्यक्त करत नाही, सर्वांना समान न्याय देते. मग आपल्या जीवनात हा समान न्याय नको का? मग ऋतुचक्रामधील प्रत्येक गोष्ट बारकाईनं पाहिली तर मनन चिंतन होईल. मग हे मनन चिंतन आपल्या व्यक्तिमत्व विकासाला पूरक ठरेल. सगळ्यात तिसरी महत्वाची गोष्ट होणार आहे ती म्हणजे ऋतुचक्राचा अभ्यास जर तुम्ही केलात तर तुमची चिकित्सक वृत्ती वाढायला लागेल. हे असं का घडतं? कोणत्या कारणामुळे घडतं? आंब्याच्या झाडाला जी फळं लागत आहेत ती फळं विशिष्ट महिन्यातच का येतात? ऐन मोसमामध्ये का येत नाहीयेत? वेगळ्या मोसमामध्ये किंवा गैरमोसमामध्ये का फुलं लागत नाहीयेत? प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये हे चपकल बसणारी सगळी उदाहरणं आहेत. मग आपण त्याचा विचार करतो का कधी? आपण त्याचा विचार कधीही करत नाही. कारण ही चिकित्सक बुद्धी जी आहे ती आपल्या व्यक्तिमत्वाची एक वेगळी गोष्ट आहे. मग तुमच्या चिकित्सक बुद्धिमत्तेला वाव देणार आहे हे ऋतुचक्र आहे, हे निसर्ग चक्र आहे. मग आपण ते समजून घ्यायला हवं. बारीक बारीक किडामुंगी सुद्धा एका शिस्तबद्ध रीतीने चालतात आणि विशिष्ट ऋतूमध्ये ते विशिष्ट पद्धतीने त्यांचं वर्तन असतं. मग जर तुम्ही चिकित्सक नजरेनं, चिकित्सक बुद्धीनं जर ते पाहिलं तर तुम्ही बुद्धिमंथन करायला लागाल. जसं नॅशनल जिओग्राफीवर, हिस्ट्रीवर वेगवेगळ्या गोष्टी दाखवल्या जातात. कधी कधी अचंबित व्हायला होतं, कारण त्याच्यामध्ये जे दाखवतं ते तर आपल्या आजूबाजूला सतत घडत असतं. मात्र आपण त्या गोष्टी कशा पाहायच्यात हे आपल्याला देखील उमजत नाहीये. मग हे उमजण्यासाठी आपली चिकित्सक बुद्धी फार महत्वाची. व्यक्तिमत्व विकासातील हा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. मग ही चिकित्सक बुद्धी प्रभावीपणे विकसित होण्याचं काम म्हणजे ऋतुचक्राचं अवलोकन आहे.
आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर तुमची संशोधनशीलता वाढीस लागते. एखाद्या व्यक्तीच्या, एखाद्या मुलाच्या आतमध्ये हे पाहणं, निरीक्षण करणं, त्याच्यावर विचार करणं, मनन करणं, चिंतन करणं हे जर सातत्यानं सुरू असेल तर त्याची संशोधनशीलता वाढायला लागते. जी माणसं चिकित्सक असतात ती संशोधक होतीलच असं नाही, मात्र चिकित्सा ज्याच्याकडे आहे आणि संशोधन वृत्ती ज्याच्याकडे आहे त्या दोघांचा मिलाप झाल्यानंतर त्याची संशोधन वृत्ती वाढायला लागते. मी असं केलं तर काय होईल आणि तसं केलं तर काय होईल म्हणून आयुर्वेदिक शास्त्रात सुद्धा म्हटलं जातं. उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला, दालचिनी ही गोष्ट आहे, मसाल्यातला पदार्थ आहे, तो उन्हाळ्यात खायचा नसतो. कारण दालचिनी उन्हाळ्यात खाली तर शरीरामध्ये उष्णता तयार होते, कारण त्याचा गुणधर्म उष्ण आहे. ऋतुचक्रामध्ये काय खायचं आणि काय खायचं नाही याचं जर स्वयंसंशोधन जर तुम्ही केलं तर दीर्घायुष्य व्हाल. म्हणजे हे सारं आहे, हे सारं व्यक्तिमत्व विकासाशी, तुमच्या आरोग्याशी निगडित आहे. तुम्ही चांगलं, समाधानी आणि सुखी जीवन जगण्यासाठी आहे. मग त्याचा वापर तुम्ही करायला नको का? तर करायला पाहिजे. आणि म्हणून व्यक्तिमत्व विकासातील हे जीवनसूत्र आहे. ऋतुचक्र समजावून घ्या. हे जर एकदा का तुम्हाला समजलं तर तुम्ही या निसर्गाच्या बाहेर जाऊन कोणतंही वर्तन करणार नाही किंवा निसर्गाच्या विरोधात जाऊन तुम्ही कोणती गोष्ट करणार नाहीत, जेणेकरून निसर्गासोबत तुम्ही चालायला लागाल. कारण आज पाश्चात्य राष्ट्रामध्ये निसर्गासोबत चला, जसं महात्मा गांधींनी खेड्याकडे चला असा कानमंत्र दिला होता, तसा पाश्चात्य राष्ट्रामध्ये निसर्गाच्या सोबतीनं चला, निसर्गाला समजून घ्या, या प्रकाराचं शिक्षण बालवयापासून देण्याला सुरुवात केली. त्याचं तेच कारण आहे आणि नजदीकच्या काळात आपल्या सर्वांना त्याची गरज आहे. म्हणून व्यक्तिमत्व विकासातील हे जीवनसूत्र, प्रेरणा देणारं जीवनसूत्र आपण समजून घ्या आणि त्या पद्धतीनं आपली वाटचाल करा. भेटूया तर मग पुढच्या गुरुवारी याच वेळेला याच ठिकाणी एका नवीन जीवन प्रेरणासूत्रासहित. तोवर धन्यवाद.